नंदुरबारात गेल्या महिनाभरापासून तापमान वाढल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामधील पाणीसाठा देखील कमी होऊ लागला। सरासरी 55% पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन देखील सोडले जाणार असून त्यामुळे पाणीसाठा आणखी कमी होणार। धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या आधुनिकीकरणासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज शासकीय निवासस्थाने बांधण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली। धुळे पिंपळनेर येथे गुढीपाडवा समितीतर्फे सुभाषचंद्र बोस चौक नावी गल्ली येथे गावगुढी उभारून तसेच शहरातील सर्व मंदिरांमध्ये दीप प्रज्वलन करून हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। नंदुरबारातील अक्कलकुवा येथे बर्दा वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानावर उलटल्याने अवैध मद्य तस्करीचे बिंग फुटल्याची घटना काठी तालुका अक्कलकुवा नजीक घडली। यातील 13,82,000 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले। धुळे शहरातील साक्री रोडवरील असलेल्या सुमन हॉस्पिटल येथील गर्भपात केंद्रावर बेकायदेशीररित्या एका महिलेचा गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना मिळाली होती। त्यानुसार शासकीय पथकाने सोमवारी सकाळी 9 वाजता स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीरपणे होणारा गर्भपात थांबविले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरसह 2 नर्स तिघांना अटक करण्यात आली। जळगावातील चाळीसगाव येथे ईद उल फित्र निमित्तानं शहरातील दत्तवाडी स्थितीत ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणानंतर जुमा मशिदीच्या मौलानांनी सामूहिक विश्वशांतीसाठी प्रार्थना केली। जळगावातील अमळनेर येथे मालमत्ता कर थकबाकी पोटी पालिकेने कठोर कारवाई करत हॉटेल सील केली। 2 व्यापाऱ्यांना 1 दिवसाची संधी देण्यात आली। नंदुरबारातील नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात आले। रविवारी जाहीर निलाव पद्धतीने कांदा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत संस्थेचे सचिव मुख्याध्यापक लक्ष्मीकांत बापूराव पाटील यांच्या उपस्थितीत शाळेतील गरजू 95 मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला। त्यामुळे चाळीसगाव पालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कर रविवारी व सोमवारी ईदच्या सुट्टीच्या दिवशीही भरता यावा यासाठी चाळीसगाव पालिकेचे सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरूच होती। त्यामुळे पालिकेची एकूण 82% वसुली झाल्याचे सांगण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी भेट देत गुरुकुलाच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी लाभार्थींसोबत संवाद साधला। धुळे येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना योगा आणि कवायत करण्यासाठी रविवारी आयोजित कार्यक्रमात मोफत पीटी ड्रेसचे वाटप करण्यात आले। जळगावातील पाचोरा येथे माहेरून 2 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत विहायतीचा छळ केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात पती, सासू व सासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबारातील शहादा येथे मंगळवारपासून पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू होत आहे। त्यांची तयारी पूर्ण करण्यात आली। या निमित्ताने सोमवारी सायंकाळी तोडोदा येथे पंडित मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात आली। त्यात सहभागी झालेले भाविक। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धरणगाव नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरणपूरक अशा बर्तन बँक आणि 3R रिड्यूस रियूज आणि रिसायकल सेंटरचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे संस्कार भारती समितीतर्फे रविवारी सकाळी 8 वाजता प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून सामूहिक गुढी उभारणीचा कार्यक्रम झाला।